आज आपली प्लॉट विजिट कोण नेलाय? नमस्कार शेतकरी मित्रांनो. चालू हंगामचा विचार केला तर बऱ्यापैकी शेतकऱ्यांना पडलेला एकच प्रश्न आहे की यावर्षी प्लॉटचं सबकेन करायचं की नाही. तर ह्या वर्षीचा वातावरणाचा अंदाजचा विचार केला तर ह्या वर्षी वातावरण टेम्परेचर भरपूर राहणार आहे. तर टेम्परेचरमुळं माझ्या मते तरी डायरेक्ट कार्ड टाकली तरी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. तुम्ही डायरेक्ट कार्ड ठेवू शकताय आणि जर सबकेनच करायचं असेल तर 7-5 पत्तीनं करू शकताय. आता हा सुपर व्हरायटीचा प्लॉट आहे आणि याचा आपण सबकेन 7 पानावर केले. आता इथून पुढे 5 पान राखणार आहे आणि त्यावेळी आपण शेंडा मारणार आहे. जर तुमच्या बाकीच्या कोणत्याही व्हरायटी असल्या म्हणजे अनुष्का असू दे, यशस असू दे, माणिक चमन, साधी सोनाका, थॉम्सन, याचं तुम्ही अशा पद्धतीने सबकेन करू शकताय. आणि जर तुमची सुपर व्हरायटी असेल तर या टेम्परेचरचा विचार करता सबकेन करायला लागल असं वाटत नाही. आज एका शेतकऱ्याचा कॉल आला होता आणि त्यांनी मला विचारलं की साहेब सबकेन करू का नको करू. तर त्या शेतकऱ्याबरोबर सगळ्यांना मला हेच सांगायचं आहे की सबकेन नाही केला तरी चालतंय. तुम्ही डायरेक्ट कार्ड टाका. 9-10 पानावर तुम्ही डायरेक्ट शेंडा मारा आणि त्या दृष्टीने नियोजन करू शकता. आणि जर तुमची बाग ब्लॅक व्हरायटीची असेल तर 4-4-3 अशा पद्धतीने सबकेन करू शकताय. त्यामुळे 100% माल पडतोय. तुम्ही तुमच्या प्लॉटचं नियोजन अशा पद्धतीने करू शकताय. फक्त ब्लॅक व्हरायटी सोडून बाकीच्या व्हरायटीला डायरेक्ट टाकला तरी चालते. कोणतीही अडचण येणार नाही. धन्यवाद.